गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सो आज 8 ऑगस्ट आहे, राईट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझं नाव विवेक डोके, करिअर काउन्सलर. मागच्या 7 वर्षापासून आम्ही ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये काम करतो आणि आज पुण्यातल्या सर्वच कॉलेजेसमध्ये म्हणजे आमचे डिव्हिजन्स असते. मला वाटतं यावर्षी आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून VIT मध्ये एकूण 250 विद्यार्थी जातील आमच्याकडं. यावर्षी एकूण 35 विद्यार्थी आहेत. 99 अँड अबव्ह पर्सेंटेजचे आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी रजिस्टर झालेले आहेत. बाकीचे डिटेल्स आहेत. सो आता या ठिकाणी आज हा व्हिडिओ आम्ही का करतोय, नॉर्मली आम्ही व्हिडिओवर जास्त आमचा भर नसतो. आमच्याकडे जी काउन्सिलिंग होते ती ऑफलाईन काउन्सिलिंग होते. 97% मुलं आमच्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंगला येतात. पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर, सावेडी, लोणी, जळगाव आणि धाराशिव आणि त्याच्यासोबतच महाड या ठिकाणी आणि या ठिकाणी आमचे ऑफिसेस आहेत, फ्रँचायझी ऑफिसेस आहेत. या ठिकाणाहून आम्ही फिजिकल काउन्सिलिंग करतो. त्यापैकी नगर हा मेजर पार्ट आहे. सो काउन्सिलिंगचा जो प्रकार असतो तो सेमिनार प्लस पर्सनल काउन्सिलिंग असा असतो आणि मग त्यांना बाकीचा सपोर्ट हा मोबाईल थ्रू दिला जातो. सो उद्या ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे. सो तत्पूर्वी विद्यार्थ्यांना काही इम्पॉर्टंट गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. सो या ठिकाणी आपण थोडंसं आणि बरेच जण मार्केटवर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे लोक याच्यावर भाष्य करत आहे. सो विद्यार्थ्यांना एक अवेअरनेस करून देण्यासाठी म्हणून आज आपण थोडंसं बघूया. सो ऑप्शन फॉर्म बनवायचा, कसा बनवायचा, काय बनवायचा. सो तत्पूर्वी आपण येतं आज जो पहिला पॉईंट घेऊया. सो पहिला पॉईंट म्हणजे काय की सर यावर्षी म्हणजे जी चर्चा आलेली आहे की यावर्षी सर जागा वाढलेल्या आहेत आणि किती वाढलेल्या आहेत जागा आणि कुठल्या कॉलेजेसला वाढलेल्या आहेत. तर आपण थोडंसं याच्यावर एक नजर टाकूया, किती जागा वाढलेत, बरोबर आहे, आणि कशा पद्धतीनं कट ऑफ्स राहतील. सो पहिला मुद्दा आपण घेऊया COEP चा. मला वाटतं COEP मध्ये ENTC ब्रांच आहे, या ब्रांचचा इंटेक वाढलेला आहे. त्यांनी अदर पण कोर्सेसचा वाढलेला आहे, पण मेजर जे आहे ते COEP आहे. 75 न त्यांनी सीट्स वाढवलेले आहेत COEP न, टॉपचं कॉलेज. त्याच्यानंतर आपण बघूया वालचंद कॉलेज. सो COEP VJTI नंतर वालचंद कॉलेज हे टॉपचं कॉलेज आहे. सो या कॉलेजेसनं सुद्धा यावर्षी इंटेक वाढवलेला आहे. किती वाढवलेला आहे आपण बघूया. सो यावर्षी पहिला पॉईंट त्यांनी एक नवीन ब्रांच इंट्रोड्यूस केली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. सो त्या ठिकाणी 60चं इंटेक आहे. CS चा 90 इंटेक होता, त्यांनी 180 केलेला आहे. IT जे आहे त्या ITचं 60, त्या 60चं परत त्यांनी 120 केलेलं आहे. म्हणजे IT मध्ये पण जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे एकूण वालचंद कॉलेजेसमध्ये 210 जागा वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी वालचंद नंतर VIT बद्दल बोलतो, पण तत्पूर्वी कमिन्सनं सुद्धा या ठिकाणी त्यांच्या सीट्स इन्क्रीज केलेल्या आहेत. PCCOE कॉलेज आहे. सो PCCOE न पण यावर्षी CSE AIML ही जी ब्रांच आहे त्याची इंटेक वाढवलेला आहे. PCCOE रावेतनं सुद्धा कम्प्युटरचं इंटेक वाढवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी कॉलेजेस आता CSE इंटेक वाढवत आहे. आता पहिलं वालचंद आपण बघितलं, त्याच्यानंतर आपण थोडंसं आता VIT कडे जाऊया. हा एक इम्पॉर्टंट ब्रॅकेट आहे, आपण बघणारच आहे की त्याचा इम्पॅक्ट कट ऑफ वर काय होणार आहे. सो पहिला मुद्दा की VITचा इंटेक किती वाढला. तर पहिलं डेव्हलपमेंट असं आहे की 2 कॉलेजेस होते, एक VIT आणि VIIT कॉलेज, राईट. तर या VIT कॉलेजेसमध्ये मागच्या वर्षी कम्प्युटर सायन्स, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, CSE AI, CSE AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, ENTC इन्स्ट्रुमेशन, केमिकल आणि मेकॅनिकल या ब्रांचेस होत्या. यावर्षी त्यांनी काय केलेलं आहे, यापैकी केमिकल ब्रांच बंद केलेली आहे. VIIT जे कॉलेज होतं त्या कॉलेजमध्ये CS, IT, CSE AIML, AI, CSE AI, डेटा सायन्स, सॉफ्टवेअर, सायबर सिक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या ब्रांचेस होत्या. ENTC, मेकॅनिकल आणि सिव्हिल या ब्रांचेस होत्या. यावर्षी या दोन्ही कॉलेजेस मर्ज झालेले आहेत. पण हे नुसते मर्ज झालेत का, तर नाही. म्हणजे नुसते मर्ज नाही झालेले, त्याच्यासोबतच त्याने ट्रिमेंडस इंटेक वाढवलेला आहे. सो बघा इथं वालचंदनं 210 वाढवलेला आहे, पण VITची थोडीशी गोष्ट वेगळी आहे, त्यांनी CS चाच इंटेक 210 वाढवलेला आहे. म्हणजे VITचं CS
चा 240, VIIT चा 240 आणि अजून 240 म्हणजे एकूण 720 इंटेक झालेला आहे VIT चा, CS चा, हा CS चा आहे. IT चा 240 प्लस 240 480 आहे, राईट. दोघांचा मर्ज करून प्लस त्याच्यात प्लस 180 AIML AI 120 आणि डेटा सायन्स 120 आणि CSE सॉफ्टवेअर 120 आणि सायबर सिक्युरिटी 120. म्हणजे हा जो लिहिलेले आकडे आहेत हे 240 AIDS आणि IT नाही वाटत, हे आकडे कोणते आहेत? या दोघांचं मर्जर सोडून वाढलेले आकडे आहेत. म्हणजे मला इथं सांगायचंय की या मला वाटतं एकूण 900 म्हणजे CS याच्यात ENTC पकडलेलं नाहीये आणि मेकॅनिकल पण पकडलेलं नाही. त्यांनी मेकॅनिकलचा पण इंटेक वाढवलाय, इन्स्ट्रुमेशनचा वाढवलाय आणि केमिकल ब्रांच बंद केलेली आहे. पण ज्या टॉपच्या म्हणजे ज्या CS रिलेव्हंट ब्रांच आहे त्याचा इंटेक 900 वाढवलेला आहे. अजून एक महत्वाचं कॉलेज आहे MIT आळंदी कॉलेज, 96% कट ऑफ असतो या कॉलेजेसचा. त्यांनी यावर्षी CS चा 60 ने इंटेक वाढवलाय. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग त्यांच्याकडे CSE सॉफ्टवेअर कोर्स आहे, त्याचाही 60 न वाढवलेला आहे. IT चा वाढवलेला आहे 60 न. ही नवीन ब्रांच मागच्या वर्षी बंद केली होती त्यांनी 2 वर्षापूर्वी, आता परत IT ब्रांच आणली आहे. आणि डेटा सायन्स एक नवीन ब्रांच आणली आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, नवीन ब्रांचेस आलेले कारण त्याचे कोड उद्या येतील सीट मॅट्रिक्स मध्ये. आणि आमच्याकडले जी मुलं आहेत त्यांना ऑलरेडी दिलेले आहेत. तर यांनी सुद्धा एकूण 300 ने इंटेक वाढवलेला आहे. आता आपण इंटेक किती वाढलेला आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. हे मी मेजर कॉलेजेसचं सांगितलंय. याच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं बघूया की अजून कोणते कॉलेजेस आहेत की ज्यांचं इंटेक वाढवलेलं आहे. तर मी सांगेल PCCOE कॉलेज आहे, PCCOE ना AIML. रावेत कॉलेज आहे, PCCOE रावेतनं पण इंटेक वाढवलाय. थोडंसं तुम्हाला सांगतो. त्याच्याबरोबरच इथं एक अजून एक कॉलेज आहे NMIT कॉलेज आहे. सो हे जे NMIT कॉलेज आहे, ह्या NMIT कॉलेज आणि NCR कॉलेज हे दोन कॉलेजेस असायचे. याच्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, हा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे. आणि त्याच्यासोबतच या ठिकाणी CSE AI नावाची ब्रांच असायची. आणि यांच्याकडे CS म्हणजे सॉरी कम्प्युटर इंजिनिअरिंग CEIT हे दोन कोर्सेस असायचे. आता यांनी यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स ही एक नवीन ब्रांच चालू केलेली आहे. मला वाटतं त्या नवीन ब्रांचचा इंटेक जो आहे 120 इंटेक आलेला इथं. प्लस त्यांनी त्यांचं IT चा पण इंटेक वाढवलेला आहे 60 न. सो या कॉलेज आणि त्याच्यासोबत हे अख्खं कॉलेज NMIT कॉलेज NCER कॉलेज या कॉलेजमध्ये मर्ज झालेला आहे. म्हणजे NMIT चा सुद्धा इंटेक वाढवलेला आहे. त्याच्यासोबतच एक अजून एक आहे. सो तुम्ही बघितलं असेल DY पाटील आकुर्डीचा जो कॅम्पस आहे, हा जो आकुर्डीचा कॅम्पस आहे हा कम्प्लीट कॅम्पस. त्याच्यात 2 कॉलेजेस असायचे म्हणजे 3 आहेत ते प्रायव्हेट विद्यापीठ सोडून. सो DY पाटील इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि रिसर्च. आता याचे कोड तुम्हाला यावर्षी दिसणार नाहीत. त्याचं कारण काय की हे कॉलेज त्यांनी पूर्ण क्लोज करून दिलेलं आहे आणि याचं त्यांनी म्हणजे इंटेक कमी झालेला आहे या ठिकाणी, राईट. आणि हे त्यांनी काय केलंय प्रायव्हेट विद्यापीठात डिझॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्यासोबतच मग मी असं सांगेल AISMS कॉलेज, हा ही एक नवीन ब्रांच चालू झालेली आहे. AISSMS मध्ये COE कॉलेज त्यांचं जे ओल्ड कॉलेज आहे तिथं त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा कोर्स चालू केलेला आहे. नवीन ब्रांच आहे, याचा चॉईस कोड तुम्ही बघून घ्या. त्याच्याबरोबरच JSPM तातवडेनं पण इंटेक वाढवलेला आहे. MMIT MMCOE कर्वेर नगरनं AIDS ब्रांच चालू केलेली आहे, त्यांनी IT चं इंटेक वाढवलेलं आहे. मला वाटतं AISMS चं जे IoT चं कॉलेज आहे त्यांनी सुद्धा इंटेक वाढवलेला आहे. IT चा मॉडर्न कॉलेजने इंटेक वाढवलेला आहे. झील कॉलेजनं रिजनल ब्रांच चालू केलेली आहे. सिद्धांत इंटेक वाढवलेला आहे. मला वाटतं ISBM कॉलेज आहे, या ISBM न कम्प्युटर सायन्स हा नवीन कोर्स आणलेला आहे. सो याचे कोड वेगळे असतील. DY पाटीलच्या वराळ्यामध्ये काही नवीन ब्रांचेस चालू झालेत. सो खालच्या कॉलेजेस बद्दल मी जास्त बोलणार नाही, पण मला इथं सांगायचंय की बऱ्यापैकी कॉलेजेसनी इंटेक वाढवलेला आहे. सो मेजर आपण जर बघितला तर या ठिकाणी मला तुम्हाला असं सांगायचंय की आता ओव्हरऑल म्हणजे माझं इस्टिमेट आहे की पुणे सिटीमध्ये ज्या CS IT आणि AI अशा ब्रांचेसचं एकूण माझे अप्रॉक्स मी तुम्हाला सांगतोय, एक अप्रॉक्स 4500
राईट. सो 4500च्या आसपास जागा वाढलेल्या आहेत एका साईडला. सो आय कॅन से दिस इज इन्क्रीज इन सीट्स. हा व्हिडिओचा मूळ उद्देशच हा होता की बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आता खूप जागा वाढलेल्या आहेत आणि आता मेरिट खूप पडतं काय की काय, असं त्यांच्या मनामध्ये भावना तयार झालेली आहे आणि ते मग त्या पद्धतीने ऑप्शन फॉर्म टाकताय. तर मला असं वाटेल की जर तुम्ही तसा विचार केला तर तुमचं कॅल्क्युलेशन फेल जाणार आहे इथं, कारण कट ऑफ वाढणार आहे का नाही होणार आहे तुम्हाला याची आयडिया येणं खूप गरजेचं आहे. आता आपण जरा थोडंसं बघूया विद्यार्थी संख्यावर, राईट. मग त्याच्यानंतरच आपल्या लक्षात येईल की कट ऑफ वाढणार आहे का कमी होणार आहे. सो या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही बघा की पर्सेंटाईल रँक 2023चा रँक आणि 2024चा रँक तुम्ही इथं जर बघितलं तर 99च्या वर मागच्या वर्षी 2527 मुलं होती. यावर्षी तो काउंट 310 मार्काने वाढल्या, सॉरी 310 मुलांनी वाढलेला आहे. बेसिकली थोडासा हा 500 असायला पाहिजे होता. 150 मुलं बाहेर पडलेले आहेत जोसाच्या प्रोसेस कंप्लीट झाल्यामुळं, राईट. 98च्या वर तुम्हाला 704 मुलं वाढलेत. इथं 95च्या वर 2300 मुलं वाढलेले आहेत, राईट. आणि 90% वर 5000 मुलं वाढलेत. नॉर्मली आता आपण जे कॉलेजेस डिस्कस करत होतो त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला दिसेल की स्टुडंट त्यांचे कट ऑफ 90च्या वरच होते. स्टुडंट इन्क्रीज हे सुद्धा किती आहेत, 90च्या वर किती वाढलेले आहेत, 5036 मुलं वाढलेले आहेत. आणि 80% वर एकूण 10,000 मुलं वाढलेत. 80% आणि अबोव, राईट. आपण 90चा विचार करूया, कारण ह्या ज्या वाढलेल्या जागा ज्या आहेत त्या 90 म्हणजे 7-7.5 मुलं वाढलेली आहेत एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 4-4.5 ज्या जागा आहेत त्या कमी झालेल्या आहेत. आता इथं बघा गमतीचा भाग काय की मुलं कट ऑप्शन फॉर्म टाकताना काय करताय, ऑप्शन फॉर्म टाकताना मुलं काय करताय की पर्सेंटाईल बघून फॉर्म टाकताय. बेसिकली रँक वाईज तुम्ही बघितलं पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा मी इथं तुम्हाला सांगेल. आता पहिलं थोडंसं सांगेल की ऑप्शन फॉर्म तुम्ही कसा भरला पाहिजे. तर या ठिकाणी बघा, ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही काय करायचं, फॉर एक्झाम्पल की मी सगळ्यात सोपी मेथड तुम्हाला सांगतो. पहिली मेथड आहे की लॉग इन करायचंय, सीईटीच्या पोर्टलला जाऊन पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर कॉलेजेस सिलेक्ट करायचे आणि ब्रांच, कॉलेज आणि ब्रांचचं फिल्टर लावून सिलेक्ट करायचंय. मग ते सिलेक्ट केलं की ते ऑप्शन घ्यायचे, नेक्स्ट करायचं आणि मग त्याला रँकिंग लावत बसायचं. आणि मग रँकिंग लावत बसलं की काय की लॉगआउट होतंय. आणि लॉगआउट झालं परत, म्हणजे या ठिकाणी मुलांचं काय होतं, दोनदा 3-3दा लॉगआउट होतं. तर मी इथे तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगेल. ती शॉर्टकट मेथड कोणती आहे, तर ती शॉर्टकट मेथड आहे इन्सर्ट चॉईस कोड मेथड. ही सगळ्यात सोपी मेथड आहे. सो इन्सर्ट चॉईस कोड मेथड म्हणजे काय, पहिलं तुम्ही काय करा, तुम्हाला जे ऑप्शन्स टाकायचे ते कॉलेजेस आणि ब्रांच, म्हणजे आपल्याला कॉलेज नसतं टाकायचं, या दोघांचं कॉम्बिनेशन टाकायचं असतं. हे ब्रांच, हे दोघांचं कॉम्बिनेशन आणि चॉईस कोड, याची एक फाईल तयार करून घ्या. तुमचे काउन्सिलरने तुम्हाला दिली असेल, मला वाटतं आपल्याकडल्या मुलांना सगळ्यांना मिळालेली आहे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये चॉईस कोड. आता इथं काय करा तुम्ही, ही तुमची फाईल हार्ड कॉपी मध्ये तयार असेल किंवा एक्सेल मध्ये तयार असेल. सो फॉर एक्झाम्पल आपण समजूया इथे एक मेजर चेंजेस आहे. यावर्षी सीओईपी कॉलेज आहे, या सीओईपी ने काय केलेलं आहे, त्याच्या ब्रांचचं नाव चेंज केलेलं आहे. सीई होतं मागच्या वर्षी आणि त्याचा कोड असा असायचा 6000624510. पण यावर्षी त्यांनी सीईचं काय केलेलं आहे, सीएसई केलेलं आहे, सीओईपी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. त्याचा कोड आता काय होईल 6006242110. हा एक मेजर चेंजेस आहे, बरोबर आहे. सो हा एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, हा स्टँडर्ड ऑप्शन आहे. हा सिलेक्ट केला की काय करायचंय, नेक्स्ट 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 करायचंय, नेक्स्ट नेक्स्ट करायचंय. हा म्हणजे सेव्ह आणि प्रोसीड करून नेक्स्ट नेक्स्ट करायचंय. तुम्ही म्हणाल सर आता एकच ऑप्शन सबमिट करायचं आहे का, तर असं नाही करायचं. हे केल्यानंतर पुढे काय करायचंय की तुम्हाला ओटीपी येईल, पण ओटीपी नाही टाकायचा. ओटीपी टाकायच्या अगोदर तिथे एक ऑप्शन येईल इन्सर्ट चॉईस कोड मेथड, राईट. आज सीट मॅट्रिक्स येणार आहे. इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सीट मॅट्रिक्स. ही एक अशी फाईल आहे, या फाईल मध्ये सगळ्या कॉलेजेसचे चॉईस कोड करेक्ट अवेलेबल आहेत.
बऱ्याच जणांचा कमींचा चॉईस कोड चुकतो बघा, राईट. तर अगोदर एन्श्युअर करायचं की आपल्याला जे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ते सगळे चॉईस कोड करेक्ट आहेत का, कारण VITचे VIITचे चॉईस कोड यावर्षी चेंज झालेले, बऱ्याच कॉलेजेसचे चेंज झालेले आहेत चॉईस कोड, त्यामुळे ते व्हेरीफाय करा तुम्ही एकदा, राईट. आणि सीट मॅट्रिक्स वर व्हेरीफाय करायचे, दुसरीकडे इकडे तिकडे नाही बघायचं, सीट मॅट्रिक्स मधून व्हेरीफाय करायचंय. तुमची फाईल तयार झालेली आहे, आता काय करायचंय, तुमचा कोड तुम्हाला माहिती आहे, इन्सर्ट कोड टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय टाकायचंय, आपण असं समजू की आपल्याला सेकंड ऑप्शन टाकायचा आहे VJTI. सो VJTI कम्प्युटर टाकायचा आहे. सो VJTI कम्प्युटर टाकताना काय करा की तुम्ही VJTIचा कोड टाका 30122450, म्हणजे हे कोड जसं तुम्ही टाकणार की त्याच्या समोर लगेच VJTI येईल आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग अशी ब्रांच येईल. म्हणजे हा तुमचा 2 नंबर ऑटोमॅटिक प्रिफरन्स सेट झालाय. मग 3 नंबरला तुम्ही VJTI IT टाका, PICT टाका, SPIT टाका, कमिन्स टाका, तुमचं जे प्रिफरन्सेस असेल त्या प्रिफरन्सेस वाईज तुम्ही खाली टाकत जावा. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, टाकल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढायची आहे. तुम्ही लगेच OTP सबमिट नाही करायचा, त्याची प्रिंट काढायची आहे आणि डोळ्यात तेल घालून तुम्ही टाकलेले चॉईस कोड आणि ते त्याच्या समोर बरोबर कॉलेजेस आले का बघायचंय. आणि ते बघितल्यानंतर आमचे जे रजिस्टर मुलं आहे त्या मुलांनी काय करायचंय, ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचंय. व्हॉट्सअप ग्रुपला टाकल्यानंतर काय होईल की ते आम्ही व्हर्च्युअली ऑनलाईन एका ठिकाणी बसून ते आम्ही चेक करू. ते चेक केल्यानंतर मग तुम्ही आम्ही ओके म्हटल्यानंतर तुम्ही OTP टाकायचा. बाकीच्या मुलांनी त्यांच्या जे घरचे पॅरेंट्स असतील, मित्र असतील, त्यांच्याकडून चेक करून घ्या आणि ऑप्शन फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे, राईट. सो मला वाटतं ह्या मेथडने तुम्ही गेलं तर तुम्हाला पटकन ऑप्शन फॉर्म होईल. इन्सर्ट चॉईस कोड मेथड वापरा. ऑप्शन फॉर्म तुम्ही घरी भरू शकता, कॅफेमध्ये भरू शकता, ठीक आहे. फक्त चॉईस कोड टाकताना थोडीशी काळजी घ्या. थोडस आता इथं बघूया सर कोणते कॉलेजेस टाकायचे. सो आता मी इथं तुम्हाला सांगेल, जर तुम्ही प्रॉपर काउन्सिलर कडून लिस्ट घेतली असेल तर त्याने ज्या पद्धतीने तुम्हाला गाईड केलेलं आहे त्या पद्धतीने लिस्ट बघा. पण एक पहिला महत्वाचा पॉइंट, लिस्ट ही रँक वाईज घ्या. म्हणजे मागच्या वर्षी 99% एक कॉलेज मिळत होतं, तर यावर्षी 99ला मिळणार नाही. तो कट ऑफ 99.10 असणार आहे. म्हणजे कट ऑफ पर्सेंटाईल वाईज वाढतील. बरं, आपण जरा त्याच्यावर थोडं डिस्कस करूया. बघा, बेसिकली व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश हाच होता की आता बऱ्याच पालकांचा आणि काउन्सिलरचा पण, खास करून जे नवीन नवीन काउन्सिलर आहेत त्यांचा पण एक असा गैरसमज झालाय की आता कट ऑफ पडतो की काय. पण मुद्दा असा आहे की एकूण जागा किती वाढलेल्या आहेत, 4500च्या आसपास वाढलेत. पुण्याचा विचार करायचा झाला तर अप्रॉक्स, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना पुण्यातच यायचंय. पण अक्रॉस महाराष्ट्र तुम्ही बघितलं तर विद्यार्थी सुद्धा 10,000 वाढलेत, 80च्या वर. एकूण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी एकूण 40-50 हजार मुलं जास्त आलेले आहेत इथं रजिस्ट्रेशन केलेलं. हा एक इम्पॅक्ट आहे. पण याच्यापेक्षा महत्वाचा पॉइंट सगळेजण विसरताय, ते म्हणजे ओव्हरऑल 10% जागा कमी झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल सर हे कसे कमी झाले, तर बेसिकली आपल्याकडे यावर्षी SC BCचं रिझर्वेशन आलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्षी काय झालं होतं की 50% जागा होत्या ओपनला फॉर एक्झाम्पल, पण आता त्यातले 10% जागा कमी झालेत. हा 10%चं कॅल्क्युलेशन कोणीच धरत नाहीये. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि हा 10% म्हणजे खूप मोठा आकडा आहे. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे जो तुमचा कट ऑफ वाढवणार आहे रँक वाईज. जागा वाढल्यात त्या प्रमाणात विद्यार्थी पण वाढलेत, म्हणजे पर्सेंटाईल वाईज मॅच झालं असतं. पण हे 10% जागा कमी झाल्यामुळे काय होणार आहे, रँक वाईज जरी तुम्हाला जशी ती परिस्थिती दिसली, म्हणजे थोडीशी रँक वाईज त्याच टाईपचे कट ऑफ येतील, किंवा मी म्हणेल कदाचित वाढतील कट ऑफ. थोडंसं मी या ठिकाणी थोडं कॅटेगरी वाईज सांगतो म्हणजे तुम्हाला थोडं क्लिअर होईल. सो माझा पहिला मुद्दा आहे, ओव्हरऑल काय होणार आहे, ओपन कॅटेगरी आहे. ओपन कॅटेगरीचे कट ऑफ रँक वाईज जशीच्या तशी पोझिशन असणार आहे. थोडस इन्क्रिमेंटल होईल काही कॉलेजेसचं, मी सांगेल ते थोडंसं डिटेलमध्ये. इथं ओबीसी मध्ये जर तुम्ही बघितलं तर ओबीसी मध्ये मागच्या वर्षीच्या कम्पेअर मध्ये पर्सेंटेज वाईज जास्त ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. त्यामुळे ओपन आणि ओबीसी मध्ये फार डिफरन्स राहणार नाही. 1000-2000 रँकचा डिफरन्स राहील, याच्यापेक्षा जास्त डिफरन्स राहणार नाही. तिसरा महत्वाचा म्हणजे SCBC. सो मी असं सांगेल की यांचे कट ऑफ ओबीसी पेक्षाही कमी असणार आहेत यावर्षी.
कारण 7% ऍप्लिकेशन आलेत, म्हणजे विद्यार्थ्यांना तेवढा वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे यांचे कट ऑफ थोडेसे कमी होणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आणि गेम चेंजर असणार आहे EWS. त्याचं कारण असं आहे की आता तुम्ही म्हणाल सर हे गेम चेंजर EWS का असणार आहे, त्याचं कारण असं आहे की इथं सगळ्यात मोठा पॉप्युलेशनचा जो सगळ्यात मोठा जो पार्ट होता तो एसीबीसी मध्ये गेलेला आहे. मग आता माग जे उरलेल्या कॅटेगरीज आहेत ते खूप कमी आहेत. आम्ही बघितलं ना, सगळ्यात कमी ऍप्लिकेशन EWS मध्ये आलेत. म्हणजे मागच्या वर्षी जिथं 3000 ऍप्लिकेशन आले होते EWS चे त्या पर्सेंटाईलला, तिथं यावर्षी 500-600 ऍप्लिकेशन आलेत, म्हणजे 80% कमी ऍप्लिकेशन आलेत. त्यामुळे यांची खूप लॉटरी लागणार आहे. मी लॉटरी म्हणतो इथं. मागच्या वर्षीचा EWS चा कट ऑफ बघून तुम्ही लिस्ट टाकू नका, तुम्हाला काहीच ताळमेळ लागणार नाहीये, तर तुम्ही कम्प्लीट चुकणार आहे. मी असं म्हणेल थोडंसं NT पेक्षा ही खाली कट ऑफ जातील किंवा NTच्या लेवलचे कट ऑफ जाणार आहे. NT ची परिस्थिती जशी ती असेल, SC ST, आता मी थोडंसं याच्यात मेजर चेंजेस होणार आहे. मी आता थोडंसं मी तुम्हाला थोडंसं कॉलेज वाईज सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय. सो तुमच्या लक्षात आलेलं आहे की कट ऑफ ओव्हरऑल ट्रेंड हा वाढता असणार आहे, परंतु काही कॉलेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल सांगतो मी, COEP ची परिस्थिती जशात तशी राहील. थोडंसं ENTचे कट ऑफ पडणार आहेत कारण जागा वाढलेल्या आहेत. पण या ठिकाणी PICTचं पण मोर ऑर लेस सिमिलर ट्रेंड असेल. पण एक कॉलेज आहे MKKS कमिन्स. सो आता जर तुम्ही मागच्या वर्षीचं प्लेसमेंटवर जर थोडंसं लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं भरपूर प्लेसमेंट झालेले आहेत चांगले, आणि यावर्षी इंटेक वाढवलाय, पण थोडासा वाढवलाय. आणि VITनं भरपूर इंटेक वाढवलेला आहे. PCCUनं पण त्यांचे 3-4 ब्रांचेस आहेत. मला असं वाटतं की हा एक डार्क हॉर्स आहे, यांचा कट ऑफ भरपूर वाढणार आहे यावर्षी रिलेटिव्हली. म्हणजे बरेच असे मुलं आहेत ज्यांनी COEP कम्प्युटर, PICT कम्प्युटर नंतर कमिन्सचं कम्प्युटर घेतलेला आहे आणि कमिन्सचा IT घेतलेला आहे PICT ITच्या नंतर, त्यामुळे यांचा कट ऑफ बऱ्यापैकी वाढणार आहे. हा एक म्हणजे माझा एक अंदाज आहे की हा वाढेल यांचा कट ऑफ. आता VIT बाबत बघूया, तर VITचं काय होणार आहे बघा. त्यांचे CS IT AIDS AIML CSE AIML CSE AI, राईट. आता ह्या ज्या ब्रांचेस होत्या या मागच्या वर्षी VITच्या नावानं होत्या, पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, VIITच्या जागा वाढल्यात आणि त्यांचा ॲडिशनल इंटेक म्हणजे यांचा कट ऑफ हा रिलेटिव्हली पडणार आहे. पण तो जास्त नाही पडणार, 1000-2000 रँक न पडणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल खूप पडणार आहे का, तर तसं काही होणार नाहीये. 1000 ते 2000 रँक म्हणतोय बघा. कारण काय, एका पर्सेंटाईलला 3000 मुलं आहेत बघा. 2 पर्सेंटाईलला 3 दोन्ही 6000, 3 पर्सेंटाईलला 9000, 4 पर्सेंटाईलला 12000, 5 पर्सेंटाईलला 15000, 3000च्या टप्प्यानं आहे, राईट. त्यामुळे 1000-2000 रँक यांचा कट ऑफ पडणार आहे. परंतु ज्या ब्रांचेस मागच्या वर्षी फक्त VIIT होत्या, CSE डेटा सायन्स असेल, CSE AI असेल, सॉरी CSE सॉफ्टवेअर असेल आणि CSE AI सॉरी सायबर सिक्युरिटी असेल, यांचा थोडासा कट ऑफ वाढणार आहे. जागा जरी वाढल्या असते तरी. त्याचं कारण आहे की आता त्यांच्या मागं VITचं नाव आहे, मागच्या वर्षी VIITचं नाव होतं. त्यामुळं या ब्रांचेसचा कट ऑफ ऍटलिस्ट जशा तसा राहील किंवा थोडासा वाढेल. या ब्रांचेसचा कट ऑफ थोडासा कमी होणार आहे. PCCUचा कट ऑफ मला वाटतं नियर बाय स्टेडी राहील रँक वाईज, कारण त्यांचं बऱ्यापैकी ठिकाणी म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी ठिकाणी इव्हेंट्स वगैरे घेतलेले आहेत. ठीक आहे, अकॅडमिक्स चांगलंच आहे. सो कमिन्सचा वाढणार आहे. COEP जैसे ती राहील परिस्थिती. VIT मध्ये या ब्रांचेसचा पडेल. VITचा मेकॅनिकलचा पण थोडासा पडेल कट ऑफ. सो मेकॅनिकल बद्दल सांगेल, यावर्षी जरा बऱ्यापैकी मुलांनी मेकॅनिकल घेतलेलं आहे, त्यामुळे मेकॅनिकलचा कट ऑफ थोडा वाढणार आहे. इलेक्ट्रिकलचा सुद्धा कट ऑफ वाढणार आहे थोडासा, आणि इन्स्ट्रुमेशनचा पण वाढणार. कारण यावर्षी कम्प्युटर मुलं म्हणताय, पण त्या कम्प्युटरपेक्षा त्यांचं जे ॲग्रिवेशन आहे ते टॉप कॉलेजेसकडे जास्त आहे. त्यामुळे स्लाइटली खालच्या कॉलेजेसला कम्प्युटर करण्यापेक्षा मुलं वरच्या साईडला जाणार आहेत. तो एक आहे फॅक्टर. त्याच्या पुढं मी तुम्हाला सांगेल पुणे विद्यार्थी गृह कॉलेज, याचा कट ऑफ दर वर्षी पडतोय, यावर्षी सुद्धा रिलेटिव्हली पडेल. PVG कॉलेज आहे, राईट.
थोडस DY पाटीलचा पण कट ऑफ स्लाइटली जसे ते राहील थोडासा पडणार आहे इन्क्लाइनेशन वाईज, कारण या वरच्यांचा 1000-2000 रँकचा इम्पॅक्ट येणार आहे तिथं, राईट. MIT आळंदीचा सुद्धा थोडासा खाली जाईल कट ऑफ, थोडा म्हणजे 1000 रँक न या मधल्या ब्रॅकेटमध्ये DY पिंपरी. येस, रँक वाईज म्हणतो मी, पर्सेंटाईल वाईज नाही, कारण एका पर्सेंटाईल मध्ये 3000 मुलं आहेत, राईट. पुढं ENTC ब्रांचचा कट ऑफ त्याच इन्क्लिनेशन मध्ये असणार आहे. SC वाल्यांनी त्यांची लिस्ट रँक वाईज बघायची आहे आणि थोडंसं फॅक्टर ऑफ सेफ्टी ठेवून टाकायची आहे, लिस्ट टाकायची. SC असेल, ST असेल, हँडिकॅप असेल. फक्त इथं एक महत्वाचा पॉइंट असा आहे की यावर्षी जोशाचे राऊंड अगोदरच झालेले आहेत, त्यामुळं स्पॉट राऊंड मध्ये बरंच मिरॅकलस चेंजेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ते स्पॉट राऊंडचे काय चेंजेस आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर आपण थोडं बघूया राऊंड 1 नंतर. टेंटेटिव्हली हे जे काही चेंजेस होते ते मला तुम्हाला अपडेट करायचं होतं. याचा तुम्ही व्यवस्थित स्टडी करून तुम्ही टाका. NMIT कॉलेजचा कट ऑफ जशाच तसा राहील. मला वाटतं यावर्षी थोडासा संजीवनी कॉलेजचा कट ऑफ स्लाइटली वाढणार आहे. त्याच्याबरोबरच खालच्या साईडला सिंहगड त्याच मोडमध्ये असेल. अजून एक थोडंसं नवीन अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे, PICT ऑटोनॉमस झालेला आहे. त्याच्याबरोबरच मॉडर्न कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे, MMCV कर्वेनगर ऑटोनॉमस झालेला आहे, झील कॉलेज सुद्धा ऑटोनॉमस झालेला आहे. परंतु झील कॉलेजनं रिजनल मध्ये चालू केलेला आहे, रिजनल मध्ये कम्प्युटर सायन्स ब्रांच चालू केलेली आहे. रिजनल म्हणजे मराठीची डिग्री मिळेल, मी सांगेल थोडंसं शक्यतो टाळा. त्याच्यासोबतच एक कॉलेज आहे, आलाड कॉलेज आहे. हे कॉलेज यावर्षी नसणार आहे ऑप्शन फॉर्म मध्ये, राईट. आणि रामदेव बाबा नागपूरचं पण कॉलेज नसणार आहे. सो हे चेंजेस आहेत, त्यामुळे मी सांगेल थोडंसं फॅक्टर ऑफ सेफ्टी ठेवून आणि आपले रँक बघून. आता तुम्हाला सर आपले रँक कोणते रँक बघायचे, तर स्टेट जनरल मेरिट नंबर बघायचा आणि त्याच्या वाईज लिस्ट बनवायची आणि ती लिस्ट टाकायची. लिस्ट तुम्ही कॅफेमध्ये किंवा घरी बनवू शकता. फक्त काळजी घ्या की या लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. नाहीतर मागच्या वर्षी एक मुलगी होती, तिचं ठरलेलं होतं की मला जायचंय कमिन्स कॉलेजला, तिने फक्त कमिन्सचाच ऑप्शन टाकला आणि तिला नंबर लागला कमिन्सला, पण ती गेली कुठं, नागपूरला. सो असं होऊ नये. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा, आणि पहिला ऑप्शन हा बाय डिफॉल्ट CVP CS असला पाहिजे, CVP CS असला पाहिजे. नाहीतर बरेच जण टाकता कारण तो ऑटो फ्रीज ऑप्शन असतो. सो थँक्यू, ऑल द बेस्ट.